नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्याजवळ पार्थ येतो. काय म्हणत होता हा? काव्या सांगते, मला आणि रम्याला घाबरलात की काय, असं बोलत होता. पार्थ चिडतो, याला देशमुखांचा इंग दाखवाच लागेल. तेव्हा काव्या सांगते, अहो तुमची फिसकारणारी मांजर असताना तुम्ही कशाला टेन्शन घेता, चला आता उशीर झालाय. तर पार्थने ज्यूस आणलेला असतो गाजर आणि बीटचा. तेव्हा काव्या म्हणते, मला नाही प्यायचं आहे. तर पार्थ म्हणतो, आपल्या बाळासाठी प्यावं तर लागेल. काव्या आधी पार्थला प्यायला लावते. तो तर एवढं वाकडं तोंड करतो की त्याला पिलेसुद्धा जात नाही, पण तरी देखील तो बाळासाठी पितो. त्यानंतर काव्याही पिते. तर दोघेही तिथून निघून जातात. तर जिन्यातनं विजय येतो आणि म्हणतो, काव्या एक वेळा तू IAS होशील, पण आई कधीच नाही. एक प्लॅन फेल झाला तर काय झालं, अजून बरेच प्लॅन माझ्या डोक्यात फिरत आहे. तर नंदिनी आनंद निवासला जाण्यासाठी तयार झालेली असते आणि तिथे जीवा येतो. तर नंदिनी त्याला म्हणते, आज कोणीतरी खूप हॉट दिसतंय. तर जीवा जरा रोमॅन्टिक मूडमध्ये असतो. तो नंदिनीला सांगतो, आपण आई बाबा जरी होणार असेल ना, तरी पण आपल्यातले जीवा नंदिनी तसेच राहायला पाहिजे, रोमॅन्टिक आधीसारखे. नंदिनी सांगते, मी जेव्हा बाहेर निघालेली असते तेव्हाच तुम्हाला सुचतं ना हे सगळं. तेव्हा जीवा सांगतो, तुला जर असं वाटत असेल की हिरवळ बघून माझा पाय घसरायला नको तर त्याची मान धरते. तुम्ही घसरून तर दाखवा, मग बघते तुमच्याकडे. तर नंदिनी पण त्याला गालावर किस देणार असते. त्याच वेळेला तिथे आशा येते. नंदिनी ताई. तर ते दोघंही बाजूला होतात. त्यांना खूप अवघडल्यासारखं वाटतं. तेव्हा नंदिनी सांगते, ग त्यांच्या डोळ्यामध्ये काहीतरी कचरा गेला होता ना, म्हणून तेच बघत होती. काय हो? तर जीवाई म्हणतो, हो सध्या माझ्या डोळ्यात खूप काही खुपतंय. तर नंदिनी आशाबरोबर खाली निघून जाते. तर खाली आशाला सारखं हसू येत असतं. तेव्हा विक्रम काका विचारतात, अगं खाली आली तेव्हापासून सारखे हसते, काय झालं नेमकं? जीवा तुला माहिती का? तर जीवाई म्हणतो, मला नाही माहिती. नंदिनी पण इशारा करून जीवाला विचारत असते. पार्थ विचारतो, आई कुठे? मानिनी काकू त्याच वेळेला खाली येतात. अरे काव्या कुठे? दिसत नाही आहे. पार्थ सांगतो, ते केव्हाच बाहेर गेले आहे. मानिनी काकू म्हणतात, म्हणजे मला उठायला उशीर झाला आहे का जास्त? तिने सांगते, काही नाही आई, एखाद्या दिवशी चालतं उशिरा उठलं तरी. तुमची झोप झालेली नाही का? डोळे वेगळेच दिसत आहे तुमचे. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, नाही ग असं काही नाही. त्यांना ते स्वप्नातली बाहुली आठवत असते. पण तू आहेस ना घरी नंदिनी? नंदिनी काही बोलत नाही. विक्रम काका सांगतात, अगं तिला पण बाहेर जायचं आहे आनंद निवासला. आणि काकू तिच्यावरच ओरडतात, काय ग नंदिनी, काय रोज रोज बाहेर? स्वतःची काळजी घेत जा ना तुम्ही दोघी पण. ना आजच गुरुजींकडे जाते आणि तुम्हा दोघींसाठी धागा घेऊन येते. माझ्या वेळेला पण दिला होता गुरुजींनी. तेव्हा विक्रम काका म्हणतात, हो तो सुरक्षा कवच. पार्थ आणि जीवा पण थट्टा उडवतात मानिनी काकूंची. तर त्या चिडतात, द्या एक फटका द्या त्याला. विक्रम काका म्हणतात, अगं तो आता बाबा होणार आहे, कसं मारायचं त्याला, शोभतं का? तर मानिनी काकू जीवाला विचारतात, तो पाळणा परत केला का तू? जीवा सांगतो, हो हो आज येणार आहे. मग मुलांना का कळत नाही रे माझी काळजी? का करतात अशा गोष्टी तुम्ही ज्या करायला नको त्या? जीवा पार्थ दोघंही थट्टा उडवत असतात. करा करा, माझी थट्टाच करा तुम्ही, चेष्टेचा विषय बनली मी घरात. तर मिथून काकाही म्हणतात, जीवा पार्थ हे असं मला अजिबात आवडत नाही. हं, वहिनींना अजिबात कोणी हसायचं नाही. बरं वहिनी, माझं एक कोडं अडलंय, त्याचं उत्तर सांगा बरं. वेळ आली पण डॅश नाही आला. मानिनी काकू सांगतात, अहो भाऊजी काळ. तर मिथून काका म्हणतात, हो आडवं बाळ आणि उभं काळ. ते ऐकल्यानंतर मानिनी काकूंना परत टेन्शन येतं. त्यानंतर सगळेच आपापल्या कामानिमित्त बाहेर निघून जातात. तर मिथून काकांना श्रेयाचा फोन आलेला असतो. हॉस्टेलची फीज मागत असते ती. तेव्हा मिथून काका सांगतात, हो हो श्रेया बाळा, पाठवतो ना मी. परवा पाहिजे ना? ठीक आहे, मी करतो व्यवस्था. आणि जरी नाही झाली तर मानिनी वहिनी आहेच ना द्यायला. फोन ठेवल्यानंतर त्याच वेळेला तिथे विजय येतो. तुम्हाला काही मदत हवी का माझी? पैसे पाहिजे असतील तर ऑनलाईन लगेच ट्रान्सफर करतो मी. मिथून काका त्याच्यावरच चिडतात. ते काय ना विजयराव, नव्याने वाढलेल्या बांडगुळांनी त्या मातीत मुळं खोलवर रुजलेली आहे. त्या झाडाला उगाच आधार देण्याचा प्रयत्न करू नये. मी देशमुखांच्या मातीत पुरता मोरलोय. सगळेच माझी काळजी घेतात. तर विजय सांगतो, एवढीच जर काळजी घेतात तर विक्रम मामांनी जीवाला जॉब दिला, तुम्हाला का नाही? तर मिथून काका म्हणतात, जॉब करायला मलाच आवडत नव्हतं, पण व्यवसायामध्ये खूप वेळा माझी मदत केली त्यांनी, तेव्हा तू यामध्ये पडूच नको. तर दुसरीकडे पाळणा घेण्यासाठी माणूस आलेला असतो. आणि काकू त्याला रूममध्ये घेऊन जातात. हाच तो पाळणा, घेऊन जा बरं. हा तर ॲसेंबल केलेला आहे, मी नाही नेऊ शकत, आमचे पण काही नियम आहेत. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अच्छा ठीक आहे, जीवाचं चुकलंच. हा पाळणा वापरलेला नाही आहे,
कारण आमच्या घरात बाळच नाही आहे. बाळ येणार आहे, ते आधीच पाळणा घेऊन आलेला तो. काहीही करा पण हा पाळणा घेऊन जा, हवं तर अर्धे पैसे द्या. तो माणूस काय ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो नाही नाही, मी हा पाळणा नाही नेऊ शकत. ते जीवा पण येतो, तोही सांगण्याचा प्रयत्न करतो, पण ते काही पाळणा न्यायला तयार नसतात. तेव्हा तो मानिनी काकूंना सांगतो, अगं आई, आपण हा पाळणा अडगळीच्या रूममध्ये असंच झाकून ठेवूया ना. किती छान पाळणा आहे, एवढा महागडा, मस्त, राहू दे त्याला. काकू विचारतात, कितीचा हा? जीवा आधी त्या माणसाला काढून देतो, तुम्ही या. तर जीवा मानिनी काकूंना सांगतो 2. मानिनी काकू म्हणतात, अच्छा 2000चा आहे का? जीवा सांगतो अजून एक 0 लाव, परत एक 0. मानिनी काकू म्हणतात 20,000चा? अरे मेल्या, एवढा महागडा कोणी पाळणा आणतं का? त्याला खूप फटके देतात. तिथे नंदिनी पण येते. नंदिनीला विचारतात, अगं तुला माहिती होतं का हा पाळणा कितीचा आहे? तेव्हा नंदिनी पण सांगते, हो 7,500चा आहे ना, जीवांनी सांगितलं मला. तर मानिनी काकू तिला सांगतात, अगं 20,000चा आहे. अरे मेल्या, हिच्याशी पण खोटं बोलला. दोघी त्याला फटके देतात आणि तो पळत असतो इकडून तिकडे. सांगतो, थांबा, पाणी प्या, दमलात ना तुम्ही. आता हा पाळणा अडगळीच्या रूममध्ये ठेवायचं ठरलं आहे ना, आता विषय स्टॉप करा इथे. नंतर मानिनी काकू तिथून निघून जातात. तेव्हा नंदिनीला म्हणतो, एवढं जोरात मारतात का? किती लागलं मला? नंदिनी पण सांगते, त्यांच्या टीममध्ये त्यांना असं वाटलं पाहिजे ना, म्हणून मला थोडंसं मारावं लागलं तुम्हाला. असं लागलं का? कुठे लागलं? ती फुंकर घालते. जीवा परत वरती दाखवतो, थोडं येते. परत ती फुंकर घालते. हां, इथं तुझा गालाला पण हात लागला होता. ती परत फटका ठेवून देते. तर पार्थ किचनमध्ये असतो. तिथे मानिनी काकू येतात. अरे पार्थ, ह्या वेळेला काय करतोय तू? अगं ब्लॅक कॉफी करत होतो. अरे काव्यासाठी करतोय का? तिला कशाला देतो कॉफी? कडू असते ती. तेव्हा तो सांगतो, अगं त्यांच्यासाठी फ्रूट सॅलड केलं आहे मी, कॉफी माझ्यासाठी, कारण खूप काम आहे ना ऑफिसचं. तर मानिनी काकू सांगतात, अरे काय रे, घरी आल्यानंतर पण ऑफिसचं काम तुमचं संपत नाही का? तर पार्थ सांगतो, रम्याने आता रिझाईन केलं आहे, तिच्या वाटीचं काम पण मलाच करावं लागतं आहे. तोपर्यंत नवीन कोणी जॉईन होत नाही, तोपर्यंत तर करावं लागेल. तर विजय सरजीबरोबर फोनवर बोलतो. नवीन कॅरेक्टरला एंट्री द्यायची वेळ झालेली आहे. नाही काय, दोघात तिसरं येणं सुखकर असतं, पण दोघात तिसरी येणं जोरजोरात हसायला लागतो. तर नंदिनीला काही झोप येत नाही आणि जीवा मस्त घोरत असतो जोरजोरात. अहो जीवा, उठा ना. त्याला पर हलवते, पण तो काही उठायला तयारच नसतो. काय झालं नंदिनी, झोपू दे ना. तेव्हा नंदिनी सांगते, तुम्ही नाही का झोपायच्या आधी बोललात, तू सुरमईसारखी दिसते, पापलेटसारखी दिसते. तर ते बोलणं आपल्या मुलीने ऐकलं आणि आता मला पापलेट खायची इच्छा होते. तर जीवा सांगतो, ठीक आहे ना मग, आता काय 7 वाजले, जाऊन घेऊन येतो. नंदिनी सांगते, अहो आधी घड्याळ तर बघा किती वाजले. जीवा बघतो तर 3 वाजत आलेले असतात. अगं नंदिनी, ही काय वेळ आहे का? 3 वाजता कसले तुला पापलेट खायचे? नंदिनी सांगते, अहो मला नाही खायचे, आपल्या मुलीला खायचे ना ते. पण आजच्या वारी आपण खात नाही ना, घरात जर कोणाला कळलं तर. जीवा सांगतो, असू दे, आता 4 वाजता मस्त फ्रेश मासे येतील, मी जाऊन पटकन घेऊन येतो आणि तुझ्यासाठी छान बनवून देतो. ते तुला थोडी खायचे, आपल्या मुलीला खायचे ना, मज्जा करू दे तिला, मोठी झाल्यानंतर पाळेल वार वगैरे. तर जीवा तिथून निघून जातो मासे घेण्यासाठी. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की जीवा नंदिनी दोघंही किचनमध्ये असतात आणि नंदिनी जीवाला सांगते, अहो आईंना जर कळालं ना आजच्या वारी आपण नॉनव्हेज खाल्लंय तर आपली काही खेर नाही. त्याच वेळेला मानिनी काकूंचा आवाज येतो, आशा. तर जीवाही घाबरतो आणि नंदिनी पण. दुसरीकडे वसू आत्या विजयला सांगत असता, एक प्लॅन फसला तर काय झालं, तर मग दुसरा प्लॅन करा. काव्य आणि नंदिनीच्या आईचं 2-3 वेळा मिसकॅरेज झालं होतं. विजयसाठी तर ते प्लस पॉईंट असतो. काव्य नंदिनीची आई त्यांना दोघींना सांगत असते, जे माझ्या बाबतीत झालं होतं तसं तुमच्या बाबतीत नाही होणार, असा काही विचार करू नका. काव्य सांगते, आम्ही असा काही विचार करत नाही आई, आणि झालंच काही वाईट तर ते माझ्यासोबत होऊ दे, नंदिनी ताईबरोबर काहीच नको. नंदिनी म्हणते, काव्य काही काय बोलते? तर विजय वसू आत्यांना सांगतो, मला एक प्लॅन सुचला आहे. तर हा भाग इथेच संपतो. उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. पर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज, आणि स्वतःची काळजी घ्या.